1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावची लढाई झाली आणि ही लढाई पुढे अस्पृश्यांसाठी एक प्रेरणादायक लढाई म्हणून ठरली आणि म्हणूनच दरवर्षी 1 जानेवारीला प्रचंड मोठ्या संख्येने देशभरामधून अस्पृश्य असलेला समुदाय म्हणजे आज असलेला बौद्ध हा या विजयस्तंभाजवळ एकत्र येतो आणि एक उत्सव साजरा करतो। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या विजयस्तंभाला भेट द्यायला जात होते का किंवा या स्मारकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली आहे का हा देखील प्रश्न आपल्या समोर असू शकतो। याचे काही संदर्भ देखील आपल्याला सापडतात। मुळात शिवराम जानबा कांबळे यांनी हा उत्सव सुरुवातीला सुरू केला होता असं म्हटलं जातं आणि शिवराम जानबा कांबळे यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील तिथे बोलावलेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये देखील 1 जानेवारी 1927ला त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये देखील एक उत्सव साजरा केला होता। याचे संदर्भ सापडतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927ला या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट दिली। त्यांच्याबरोबर अनेक सहकारी देखील तिथे होते। या सहकार्यांची नावे देखील काही संदर्भ ग्रंथामध्ये उपलब्ध आहेत। याच्यामध्ये शंकरराव खरातांनी लिहिलेलं महाराष्ट्रातील महारांचा इतिहास या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत कोण कोण उपस्थित होते यांची नावे आपल्याला सापडतात। शिवाय शिवराम जानबा कांबळे यांच्या आत्मचरित्रामध्ये देखील तिथला एक फोटो सापडतो आणि त्याच्यामध्ये देखील या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते यांची देखील नावे सापडतात। आपण ज्यावेळेस शिवराम जानबा कांबळे यांचं चरित्र पाहतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये बराचसा इतिहास या कोरेगावच्या लढाईचा सापडतो। शिवाय शंकरराव खरातांनी लिहिलेलं महाराष्ट्रातील महारांचा इतिहास या पुस्तकामध्ये देखील काही संदर्भ या कोरेगावच्या लढाईच्या अनुषंगाने आपल्याला सापडतात। त्याशिवाय चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेलं जे अस्पृश्यांचा लष्करी पेशा आहे या पुस्तकामध्ये देखील या अनुषंगाने काही संदर्भ आपल्याला सापडतात। हे संदर्भ काही इंग्रजीमध्ये आहेत जे ब्रिटिश लेखकांनी लिहिलेले आहेत आणि काही मराठीमध्ये आहेत त्याचं ट्रान्सलेशन चांगदेव खैरमोडे यांनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे। परंतु प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेटीसाठी गेले होते का तर याचा इतिहासामध्ये जे काही पुरावे सापडतात याच्यावरून आपल्याला असं निश्चितपणाने सांगता येऊ शकतं की होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट द्यायला जात होते आणि तोच संदर्भ शिवराम जानबा कांबळे यांनी देखील अनेक ठिकाणी सांगितलेला आहे आणि अनेक इतिहासामध्ये देखील तो आलेला आहे। शिवराम जानबा कांबळे यांच्या पुस्तकामध्ये आणि चांगदेव खैरमोडे यांच्या पुस्तकामध्ये शिवाय शंकरराव खरात यांच्या पुस्तकामध्ये जो संदर्भ आलेला आहे या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत 1 जानेवारी 1927ला जो कार्यक्रम तिथे झालेला होता त्यांच्यासोबत कोण कोण होते यांची नावे या पुस्तकामध्ये आलेली आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या समारंभाला हजर असलेले अस्पृश्यांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत डॉक्टर PG सोळंकी हे उपस्थित होते। याशिवाय SF बराथे, BG भोसले, SB भंडारे, JS रणपिसे, KM सोनवणे, RK कदम, P वाघमारे, BB जाधव, J एदाळे, श्रीरा थोरात, मास्टर KN कदम, मास्टर AS कांबळे, KN सोनकांबळे या सर्वांची उपस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत होती आणि यांचा एक ग्रुप फोटो देखील तत्कालीन परिस्थितीमध्ये काढलेला आहे जो ग्रुप फोटो आपल्याला अनेक ठिकाणी सापडतो। मुळात हा फोटो शिवराम जानबा कांबळे यांच्या आत्मचरित्रामध्ये तर आलेलाच आहे परंतु हा फोटो शासकीय रेकॉर्डला देखील उपलब्ध असलेला आपल्याला पाहायला मिळतो। याचाच अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमा कोरेगाव स्तंभाला जात होते कारण बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की इतिहासामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला सातत्याने प्रेरणा देत असतात आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर देखील या भीमा कोरेगावच्या स्तंभाकडे एक प्रेरणादायी स्तंभ म्हणून पाहत होते। बाबासाहेब आंबेडकरांचं ओपिनियन या स्तंभाबद्दलचं काय होतं हे अनेक संदर्भामध्ये आपल्याकडे आलेलं आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांना या स्तंभाकडे घेऊन जाण्यात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये तिथे जो पहिला कार्यक्रम घेण्यात यश आलं ते म्हणजे शिवराम जानबा कांबळे यांना। शिवराम जानबा कांबळे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या विजयस्तंभाच्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये तिथे एक कार्यक्रम देखील घेण्यात आला। बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कार्यक्रमामध्ये एक भाषण देखील केलेलं आहे ते भाषण देखील उपलब्ध आहे आणि याचे संदर्भ देखील बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सांगितलं की जो समूह इतिहास विसरतो तो समूह इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून आपला इतिहास विसरला जाऊ नये यासाठी
हा समूह दर 1 जानेवारी दिवशी या कोरेगावला जमा होतो आणि तिथे एक मोठा उत्सव देखील साजरा केला जातो। परंतु केवळ उत्सव साजरा करून चालणार नाही, तर इतिहासामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण आत्मसात करणं गरजेचं आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन नव्या इतिहासाकडे वाटचाल करणं देखील गरजेचं आहे। केवळ भेट देऊन एक उत्सव साजरा करून चालणार नाही, तर भीमा कोरेगावच्या इतिहासामधून ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळतील त्या आपण घेतल्या पाहिजेत। फक्त भीमा कोरेगावच्या इतिहासामधूनच नाही, तर प्रत्येक इतिहासामधून जे काही पॉझिटिव्ह आपल्याला घेता येईल ते घेता आलं पाहिजे आणि जे काही निगेटिव्ह आहे ते सोडून देता देखील आलं पाहिजे। तेव्हाच आपण एक चांगला इतिहास घडवू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद। जय भीम।